नमस्कार, मी सपना तुमचं सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत करते। पितृपक्षात तांदळाची खीर आवर्जून बनवली जाते, पण ही खीर बनवण्याची वेगवेगळ्या पद्धती आहे। तर मी अगदी आज सोप्या पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर खीर बनवण्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहे। आता तुम्ही इथे कोणतेही तांदूळ घेऊ शकता, जसे की आंबेमोहर तांदूळ। तांदूळ घेताना फक्त सुवासिक असावा एवढी मात्र काळजी घ्यायची। इथे मी 3 चमचे तांदूळ घेतले आहे। आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे 3 चमचे तांदूळ घेतले आहे। आता हे जे तांदूळ आहे हे स्वच्छ निवडून घ्यायचे आणि त्यानंतर 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे। तांदूळ धुताना अगदी हलक्या हाताने हे तांदूळ धुवायचे। तांदळाचा तुकडा पडला नाही पाहिजे एवढी मात्र काळजी घ्यायची। तर हे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर यात पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायचे। हे बघा, अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी छान भिजला आहे। मी हाताने तांदूळ तोडून दाखवते तर तो तांदूळ पटकन तुटतोय। तर अशा पद्धतीने हे तांदूळ भिजवून घ्यायचे। आता मिक्सरमध्ये हे तांदूळ आपल्याला अगदी 1 ते 1.5 चमचा पाणी टाकून असं जाडसर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। म्हणजेच हे तांदूळ आपल्याला असे जाडसर दळून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतला आहे। त्यात काजू, बदाम, चारोळी, मनुके, पिस्ते आपल्या आवडीप्रमाणे जे काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते या तुपामध्ये टाकायचे आणि ते अगदी कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। सर्व ड्रायफ्रूट्स परतले आहे। आता हे आपण काढून घेऊया। त्यानंतर ह्या पॅनमध्ये जे ओलं नारळ असतं ते नारळ मी किसून घेतलेलं आहे। अगदी 5 ते 6 चमचे ह्या नारळाचा किस असेल तर हे किसलेलं नारळ म्हणजेच हा नारळाचा खव ह्या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा। पॅनमध्ये पुन्हा एकदा अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये दळून घेतलेले तांदूळ टाकायचे। ते तांदूळ ह्या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। ही प्रोसेस अगदी मीडियम गॅसवरच करायची आहे। तांदूळ व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात मी 1 लिटर दूध टाकून घेते। दूध मी इथे कोमट वापरते। खीर बनवताना कोमट दुधाचाच वापर करा। तांदळाच्या गुठळ्या होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची। ही प्रोसेस करताना गॅस अगदी कमी करायचा। त्यानंतर आपण परतून घेतलेला ओल्या नारळाचा जो किस होता तो किस यात टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मात्र कमीच ठेवायचा, नाहीतर तांदळाच्या गुठळ्या होतील। त्यानंतर यात आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायची। आता मी माझ्या गोडीप्रमाणे साखर टाकले आहे। तुम्हाला कितपत गोड लागतं त्या हिशोबाने तुम्ही साखर टाकू शकता। साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस कमी ठेवूनच आपल्याला हे मिक्स करायचं आहे। जर गॅस तुम्ही फुल ठेवला तर तांदळाच्या गुठळ्या होतील। त्यानंतर यात मी 10 ते 12 केसरच्या काड्या टाकून घेते। आता केसर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। ते पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते ड्रायफ्रूट्स ह्या खिरीमध्ये टाकून घ्यायचे आणि पुन्हा खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता ही खीर थोडीशी पातळ आहे तर आपण हिला दाटसरपणा येण्यासाठी 5-10 मिनिटं व्यवस्थित उकळून घेऊ। तर हे बघा, अगदी दाटसर अशी खीर बनून तयार झाली आहे। खिरीचा रंग, टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय। ही खीर आपण आता सर्व करूया। ही खिरीची रेसिपी मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने शेअर केली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।